तेव्हा जगत विचार चालू आहे बघा. म्हणून जगत सांगण्यामध्ये श्रुतीचं तात्पर्य नसून जगताच्या निषेधामध्ये श्रुतीचा काय आहे तात्पर्य आहे. होऊन गेला आपला विषय आहे का नाही. कारण श्रुतीने जगताच्या बाबतीमध्ये एक वाक्यता नाही. एक श्रुतीमध्ये 5 भूतापासून जगत झाला, एक श्रुतीमध्ये 3 भूतापासून, आणि एक श्रुतीमध्ये आपोआप काय झालं. मग एक वाक्यता आहे का. म्हणून जगत सांगण्यामध्ये श्रुतीचं काय नाही तात्पर्य नाही. बरोबर. जगताच्या निषेधामध्ये श्रुतीचं काय आहे तात्पर्य आहे. कारण काय निषेधामध्ये जगताची संगती लागत नाही. कोणापासून जगत झाला. ब्रह्मापासून झाला असं म्हटलं तर ते असंगत स्वरूपात आहे काय. तांदळामधून कुठं अंकुर निघतो का बघ. फलकट असते ना त्याच्यात पण अंकुर निघते. बाई भात करते त्याच्यातून कुठं अंकुर निघतं का. तर तांदळाच्या जरा फुगतं पण त्याच्यातून काही निघत नाही, अंकुर निघत नाही. तसं ब्रह्मापासून जगताची उत्पत्ती होऊ शकत असंगत स्वरूपात आहे. काय निर्विकार आहे, व्यापक आहे, दिसते याची. पण त्याच्याकरता जगताच्या संगती करतात हे सगळं चाललेलं आहे. जगताचा कोणी ना कोणीतरी करता असला पाहिजे. विना करत्याशिवाय कार्याची उत्पत्ती होऊ शकत. मग कोणापासून मग एक पक्ष उपपक्ष आहे काय. मला एक माया काय करावी लागते. मग ती माया कशी मानायची काय मानायची असा विचार आहे. त्याची उत्पत्ती कोणापासून मायेची. बरं ती अनादी. मग अनादी काय असं जर तुम्हाला विचारलं तर काय उत्तर देणार तुम्ही. अरे अनादी आहे असं जर विचारलं कशावर अनादी आहे रे. त्याची उत्पत्ती सांगू शकत नाही म्हणून. उत्पत्ती सांगू शकत नाही म्हणून अनादी आहे. बरोबर आहे. उत्पत्ती सांगता येत नाही म्हणून अनादी असं नव्हे. कारण असं आहे ते जीवेश्वर भाव युक्त आहेत बरं का. ते कोणाच्या आश्रयावर आहेत. ब्रह्माच्या. ब्रह्मा कधीपासून आहे. मग माया सुद्धा कशी आहे आहे का. कोणाच्या आश्रयाने माया राहत नाही ब्रह्माच्या. मग ब्रह्मा अनादी म्हणून माया सुद्धा दोरी आणि मग अनादी म्हणून सर्प कसं आहे अनादी पाहिजे. जीवही कसं आहे मग अनादी आहे काय. असं मत आहे का. काल आपलं होऊन गेलं. कल्पित पदार्थाला आश्रय असावा लागतो. जगत उत्पत्ती करता माया मानायची. त्याच्यामध्ये पक्ष मायेचा आश्रय कोण मायेचा विषय. तुमच्या ह्याच्यामध्ये 7व्या अध्यायामध्ये जो विज्ञानाचा विचार केलेला आहे त्याच्यामध्ये हा विचार आणला आहे. कशी रे तश्रुदय असं म्हटलं आहे. तेव्हा तिथे आहे की जगत विचारामध्ये विज्ञानाचा विचार करतात. भूमीला पवनरो वायू खंबरो बुद्धी अहंकार इत्यम्य भिन्न प्रकृती तिलाच माया परेम तस्वन्याम प्रकृती विद्वे पराम जीव होता महाभाव धार्यते जगत. मग अशी माया आहे. तिचा आश्रय कोण तिचा विषय कोण. मग आता काही दर्शनकारांनी माये ब्रह्माच्या आश्रित मानलेले आहे आणि काही दर्शनकारांनी माये जीवाच्या आश्रित मानलं. काल आपलं होऊन गेलं की वाचस्पती मिश्री कोणाच्या आश्रित मानतात जीवाच्या. ज्ञानाद्वैत सिद्धीकार वगैरे ब्रह्माच्या आश्रित. आता जीव एक आहे का अनेक आहे. मग अज्ञान किती झाले. मग एका
एका अज्ञानाची एक एक सृष्टी, एक एक ईश्वर, एक एक जग. हरकडे एका अज्ञानाचा सृष्टीभाग. म्हणजे इतकी अज्ञानात तेवढं काय झालं, जग झालं. श्रुतीमध्ये ईश्वराने काय काय एक आहे. एकच आहे. अजून तर काही दुसरा जन्माला आलेला नाही. उपपंतप्रधान जाऊन जाऊन चाललंय. मुख्यमंत्री मात्र किती पाहिजे? नाही तर उद्या दोन मुख्यमंत्री किती तर भांडत बसतील ते. उपपंतप्रधान चालते, राष्ट्रपती किती असतात त्याच्यात चालतं बा. उपराष्ट्रपती आहे कोण? मुख्यमंत्र्यामध्ये माझं चालत नाही. मुख्यमंत्री किती असतो? एकच असतो. कशा करता हे? तसंच अनेक ईश्वर नसून किती ईश्वर आहे? एकच ईश्वर आहे. आणि वाचस्पतीच्या मताने ईश्वर किती विध अनेक. श्रुतीच्या काय आहे? पण संगती लावून दाखवतात. काय करतात ते? बरं, एकाने एक अज्ञान नष्ट केला, बाकीचे जे अनेक अज्ञान आहे ना, मुक्ती काय होणार नाही, प्राप्त होणार नाही. म्हणून सर्वांमध्ये सुंदर पक्ष कोणाचा? कोणाचा चांगला पक्ष? कल्याण ब्रह्माचा. मग माया हे कोणाच्या आश्रित आहे? विषय कोणाला करते? जलपर्णी कोणाच्या आश्रित आहे? आणि कोणाला दिसू देत नाही. पाण्याला दिसू देत नाही का? काय तिथं आहे ना, स्वतंत्र समयची कोणाला प्रकृती निबंधन महाभाव राजस्था आपल्याला काय होत देत नाही, ज्ञान होते. रजस सर नाही, प्रियदम नाही. सातव्या अध्याय दैवी शागुणमे मम माया धडकते, याचा वरचा श्लोक. नाही रसोवाम सुखम देह प्रभात शशी शौर्य प्रणवत सर्व वेदेश शब्द पृथ्वी अंगदया व्याप्ती सांगे. अंतिम आता त्रिवेद गुणमयी रजनी सर्वमिदम जगत मोहितम नामे जानाते मामे व्याप. मग दैवेशा मदत करू लागलं पाहिजे थोडीफार. तुम्ही मदत करू लागत नाही, मला येत नाही, तुम्ही मदत करू. मग दैवेशा गुणमयी मम माया कोणाच्या आश्रित आहे? ब्रह्माच्या. तिला जर तरुण जायचं असेल तर कोणाचा आश्रय केला पाहिजे? ब्रह्म. श्लोकातच आहे ना, दैवेशा गुणमयी मम माया मामेव हे प्रपद्यंते. कोणाला असं आणि हे करून काम बघते, ब्रह्मालाच गेलं पाहिजे. वेळा ईश्वराशिवाय मायाची निवृत्ती होऊ शकत काय करा. सांभाळी आपली हे माया जेवढे. म्हणून माया स्वाश्रय हाच पक्ष सर्वांमध्ये सुंदर आहे. आता हे पहा, 2-3 वाक्य असं आहे. माया कोणापासून झाली असं विचार केला नाही का? जीवेश्वर कोणाचे कार्य आहे? आहे काय? मायेचे काय आहे? लक्षात. मायेचे कार्य म्हटल्यानंतर आता अनादी राहील का साधी होईल? अनादी. कार्य म्हटल्यानंतर उत्पत्ती होती ना. ईश्वर भाव एका वेळेस उत्पत्ती म्हणावं लागेल त्याची. आणि तुम्ही तर सांगता ते अनादी आहे. मग अनादी आहे तर उत्पत्ती कशी? उत्पत्ती आहे तर अनादी म्हणायचं आणि पुन्हा काय म्हणायचं? काय काय म्हणलं मी ब्रह्मचारी असं म्हणायचं. हा मुलगा कोणाचा आहे? माझा. मग ब्रह्मचारी आहे तर मुलगा कसा? मुलगा असेल तर अनादी असेल तर कार्य कसं? कार्य असेल तर अशी शंका आहे. तर शंकेचं उत्तर आहे. काल आपण पाहिलेलं तेव्हाचा. परिच्छेद क्रमांक 16. जीव ईश्वरास अनादी मानून त्याच्या कार्याबद्दल शंका व समाधान. शिष्य
महाराज, इतक्यात आपण असे सांगितले की जीवेश्वर भाव अज्ञानाचे कार्य आहेत आणि आता पुन्हा असे सांगता की जीवेश्वर हे अनादी आहेत. जे कार्य असते ते अनादी नसते, त्यास केव्हा तरी उत्पत्ती असते. जर जीवेश्वर हे अज्ञानाची कार्य आहेत तर त्यांना उत्पत्ती मानली पाहिजे, आणि जर उत्पत्ती मानली तर त्यास अनादी कसे म्हणता? त्याच्यापेक्षा थोडी संख्या कमी आहे. लाऊडस्पीकरचा उपाय नाही केला तरी चालतं. अडचण एवढं काय ह्याच्याकरता बरं. एक वेळ म्हणता तुम्ही जीवेश्वरी काय आहे? अनादी आहे. अनादी आहे. एक वेळ म्हणता तुम्ही जीवेश्वरी काय आहे? उत्पत्ती मायेचं काय आहे? कार्य आहे. कार्य आहे तर अनादी कसं अनादी असेल तर कार्य मी शंका आहे कोणाची. शिष्याची. चला. तेव्हा श्रीगुरु म्हणतात, जीवेश्वर भाव अज्ञानाधीन आहे, म्हणजे अज्ञान असले तरच जीवेश्वर भाव असणार. या अभिप्रायाने जीवेश्वर भाव अज्ञान कार्य आहे असे म्हटले आहे. बरोबर आहे. जीवेश्वर भाव हे कसे आहे? अज्ञान कार्य. जीव केव्हापासून झाला? अनादी आहे. अनादी आहे काय? नाही, ईश्वरी सुद्धा. अनादी आहे. बरं, जीव हा प्रत्यक्ष आहे. ईश्वर कशाकरता मानायचा? दिसतो का तो? नाही. माय कशाकरता? पालन. नाही सांगता येत. ईश्वर कशाकरता मानायचा? का तर दिसत नाही की जीवाचा प्रत्यक्ष आपण कोण आहोत? जीवाचा मम्मी वंश. मग ईश्वर मानायचा काय? कारण ही सृष्टी जी आहे ही ईश्वराशिवाय कोणीच तिचा करता होऊ शकत. मग ईश्वर काय केलं पाहिजे? मानला पाहिजे. कारण कोणाचा करता? ईश्वर. जगत असं नाही, सृष्टीचा करता कोण? ईश्वर. मग ईश्वरानं मानताना आम्ही जीव मानला शक्य आहे का? नाही. त्यात ज्ञान असावं लागतं. काय असावं लागतं? पण आणखी सामर्थ्य असावं लागतं. मग ईश्वर काय करावं लागतं? मानावं लागतं. मानावं लागतं. नाही, मानलाच पाहिजे. मानावं लागतं म्हणजे वेगळी भाषा झाली. तुम्ही माना अथवा नका मानू. तुमच्या मान्यालाही अर्थ नाही. ईश्वर काय केला पाहिजे? मानलाच पाहिजे. या संपूर्ण जगताचा करता करता कोण आहे? ईश्वर. ईश्वर. आणि ईश्वर स्वरूपामध्ये माया आहे. कोणाच्या? ईश्वर. पुढे येते तुम्हाला. आणि सर्व सृष्टी कोणाचं कार्य आहे? मायेचं. मायेचं कार्य आहे. मग घट जसा कुंभाराशिवाय होत नाही तसं ईश्वराशिवाय जगात होऊ शकत. पण कुंभार घटाचा कोणता कारण आहे? उपादान कारण. निमित्त कारण आहे. उपादान कारण आहे. तर एक निमित्त कारण. निमित्त कारण आहे. निमित्त कारण कशावरून आहे? त्याचा कार्यामध्ये आता घटावून वेगळं आहे ना, घटवून वेगळं आहे. म्हणून कोणतं कारण? निमित्त कारण. ज्याच्याशिवाय कार्य होत नाही पण कार्यामध्ये त्याची व्याप्ती नाही त्याला काय म्हणायचं? निमित्त कारण. आणि कार्यात ज्याची व्याप्ती आहे त्याला काय म्हणायचं? उपादान कारण. उपादान. मग ते कोण आहे? उपादान कारण. कुंभार. निमित्त कारण. तसा ईश्वर अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. दोन्ही धर्म त्याच्या ठिकाणी आहे. ईश्वर स्वरूपामध्ये असलेले माया जगत निर्माण करते आणि त्याच्यामध्ये असलेला आभास हा निमित्त कारण आहे. एक किड्याचा दृष्टांत दिला आहे. कातीन नावाचा किडा असतो एक आहे का? कातीन एक असा किडा असतो, हुशार असतो किडा. त्याला बुद्धी दिली आहे देवाने. प्रत्येक प्राण्याला भूक लागत असते तेव्हा भुकेचं साधन सगळे करतात. तर असं झाडं तयार करतो. काय करतो? तुझ्या विचारसागरात आलेलं आहे.
आणि मग काय करतो तो असं जळ बरोबर असं कसा बिंदू कुठून अक्कल आली कोणाला पाहिजे. माणसाला सुद्धा तसं जळा करतं काय करता येत नाही. हे पक्षी घट्ट करतात ना, तुमच्या संस्थेच्या शिरावत न बी राहिलं 2-4 घरटी असायची पाहिजे. ते कशी बिनते कोणा पाहिजे. मग ते तो किडा मग ते हे पहा तो रस कुठून काढतो तोंडातून. आणि विणणार आहे कोण तोच तोच. आणि रसाला कारण कोण आहे तोच त्याला अभिन्न निमित्त उपादान कारण. तसं ईश्वर या सृष्टीला कोण उपादान कारण आहे अभिन्न. ईश्वर स्वरूपात असलेली माया उपादान कारण आणि मायेमध्ये पडलेला आभास निमित्त काय. वेदांताचं काय सिद्धांत आहे काय चाललं आहे तुमचं हे. माया केव्हापासून जेव्हापासून ब्रह्म आहे. तेव्हापासून ब्रह्म केव्हापासून आहे अनादि. तुम्हाला सांगता येत नाही का बीजवृक्ष नाही गेलं आपलं बीजवृक्ष नाही. फळ आधी का बीज आधी अनादि. बीजाशिवाय फळ नाही फळाशिवाय बीज नाही अनादि. तशी माया कशी आहे अनादि आणि जीव सुद्धा कसा आहे अनादि आहे ईश्वर आहे अनादि अनादि. त्याची उत्पत्ती सांगता येत नाही. पुढे वाचा. मृत्तिका आणि घट यांच्यातील कार्यकारण भावाप्रमाणे आज्ञा आणि जीवेश्वर भाव यांच्यामध्ये कार्यकारण भाव नाही. हे पहा मग ईश्वर बाबा आणले कसे तर ते अज्ञानाधीन आहेत कोणाच्या. माया असेल तर जीवेश्वराची सिद्धी. माया नसेल तर जीवेश्वराची सिद्धी होऊ शकत नाही नाही. माया काय केली पाहिजे मानली पाहिजे. ज्या अर्थी मुलं दिसतात बरं का त्या अर्थी त्याच्या आईची सिद्धी आई काय केली पाहिजे. कारण आई असल्याशिवाय मुलाची सिद्धी होऊ शकत. तसे जीवेश्वर भाव कोणापासून आहे माईपासून. अगोदर कोणाच्या आधी नाही जीवेश्वर भाव माईच्या. यालाच म्हणत असतात माईचे कार्य. तसं धीनत्वात त्याचे सूत्र आहे बा. माया असेल तर जीवेश्वर भावाचं अस्तित्व आणि माया नसेल तर जीवेश्वराला काही नाही अस्तित्व नाही. म्हणून त्याला कार्य असं म्हणतात. काय म्हणतात कार्य हा कार्यकारण भाव नाही कोणता नाही कार्यकारण आहे काय. जसा मातीपासून काय उत्पन्न होतं घट तसा कार्यकारण भाव नाही. मायेमुळे जीवेश्वराची सिद्धी कोणाची त्याला कार्य म्हणतात. पुढे म्हणून जीवेश्वर भाव अज्ञान कार्य म्हणून अनादि म्हणण्यास हरकत नाही. शुद्ध ब्रह्म आश्रित असणाऱ्या अज्ञानाचा जीव आपल्या ठिकाणी अभिमान धरतो म्हणून मी अज्ञानी आहे अशी प्रतीती येते. सावकाश पुन्हा वाचा थोडा. शुद्ध ब्रह्म आश्रित असणाऱ्या अज्ञानाचा जीव आपले ठिकाणी अभिमान धरतो म्हणून मी अज्ञानी आहे अशी प्रतीती येते. कोणापासून शुद्ध ब्रह्माला ते काय करते अभिमान धरतो जीव. मी अज्ञानी आहे. शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी कोण आहे अज्ञान अविद्या हे एकार्थवाचक शब्द आहे. शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी जो अज्ञान आहे जीव त्याचा काय घेतो अभिमान घेतो. आणि त्या अभिमान घेतो म्हणून आनंद वास्तविक त्याचा अभिमान घेण्याचं काही कारण नाही. पण जीव त्याचा काय घेतो मग त्याला काय आपण शरीराचा काय घेतो अभिमान घेतो. वास्तविक विचार केला तर आपण शरीर आपलं नाही. शरीर आपण नाही. शरीर आपण आहो का बरं आपलं आहे का. देह आहे धन कुबेराचे
येते मनुष्याची. पण आपण अभिमान घेतो का नाही? का म्हणला तुम्ही कोण आहे? हा म्हणला मी गोमाजी टेमाजी कापसे हो गए. सदरूप चिद्रूप आनंद म्हणतो होता पुढे वाचा. वरील विवेचनावरून शुद्ध ब्रह्मच अज्ञानाचे अधिष्ठान व विषय आहे. ज्या अंतकरणाचे ठिकाणी ज्ञान होते त्या अंतकरणावच्छिन्न चैतन्याचे ठिकाणी असणाऱ्या अज्ञानांशाची निवृत्ती ज्ञानाने झाली म्हणजे तो मुक्त होतो. समजा ज्याचं अज्ञान जाईल तो काय होतो? मुक्त आणि ज्याचं अज्ञान कायम राहिलं तो काय राहतो? बद्ध सर्वच मुक्त होत असतात का? नाही. काय काय आपण 4 प्रकार केलेले आहे ना. पामर जिज्ञासू पुढे अर्थार्थी मुक्त आणि शेवटचा कोणता? मुक्त मुक्त आहे का नाही? पामर काय याचा अधिकारी आहे का तो? नाही. तो काही मनुष्य देह आल्यानंतर मोक्ष प्राप्त करून घ्यावा हे ज्ञान त्याला आहे का तुला? मग काय प्राप्त करून घ्यायचं? विषय नाही पामारच पामार सुद्धा काय गोळा करतो? विषय बरं विषय सुद्धा काय गोळा करतो? विषय मग त्यांचा मोक्ष हा विषय आहे का? नाही. मोक्ष विषय कोणाचा आहे? जिज्ञासू काय मी बदणार काय कृपा करील आहे का? याला त्याची अवस्था गीतेच्या ह्याच्यामध्ये झाली किंवा नाटाच्या अभंगामध्ये भरपूर वर्णन केलं आहे. तो का आला लोटांगणीत मला ठाव द्यावाजी ह्याची करीत असे बिनबनी भवबंधनी आहे का? आता आपण पाहतो ना जाऊ द्या मट्टी का म्हणून होते विषय पामाराचा काही नाही मोक्ष हा काही नाही. विषय नाही. त्यांचा विषय कोणता आहे? विषय गोळा करणे येतेच भोग घेणे काय करणे त्याच्यातही थोडंसं घ्यावं. काही लोक विषय गोळा करत असतात पण भोग घेण्यात त्याला अक्कल नसते काय नसते. अक्कल नसते. कुठं भोग आहे का नाही? भोग त्याला सुद्धा काय अक्कल पाहिजे. म्हणून कशा करता येईल सांगितलं त्याच्या आयुष्याचा उपयोग कशामध्ये होतो? धनसंचयामध्ये. कशात? धनसंचय मोक्षाकरता होतो का? नाही. आता हे वारकरी शिक्षण संस्थेत आलेले पोर आहे ते का धन प्राप्त करता आले काही नाही. मग काय प्राप्त करून घेणे? काय मी उद्धार पावे. काय कृपा करील? नाम आहे. मग असा ज्याला अज्ञान निवृत्तीची इच्छा आहे कोणाची? अज्ञान निवृत्ती तो कोण होतो? जिज्ञासू. आणि ज्याला अज्ञान कळतच नाही आणि ते निवृत्त व्हावं अशी इच्छाच नाही त्याला विषय पामर म्हणायचा. काय म्हणायचं? विषय पामा. तुम्हाला गेलं ना दुसऱ्या तरंगामध्ये 4 प्रकार केले होते ना आपण. एक पामराचा वर्ग, एक विषयीचा वर्ग, एक अर्थार्थीचा वर्ग आणि एक मुक्त अवस्था. तेव्हा त्याला मग मनुष्यत्व मोक्षत्व असावं लागलं. काय असावं लागतं? मनुष्य देह मिळाला पण मोक्षत्व कुठं आहे? बरं मोक्षत्व आहे ज्ञान पाहिजे आहे का नाही? बरं सत्संगतीमध्ये कशाची प्राप्ती होते? मोक्ष आहे का? मनुष्यत्व पुढे महापुरुष संशय दुर्लभम त्रयवे वेदात दैवानुग्रहम. म्हणून मनुष्य देह दुर्लभ आहे पण मनुष्य देहाचा उपयोग फक्त धन संपत्ती भोगल्यातच केला. कशात केला? मनुष्य देहाचा उपयोग कशात केला? विषय धनसंचय पुढे काय माणसं धनसंचय करतात पण भोगणे सुद्धा काय नसते माहीत नसते. चांगल्या कामा करतात त्याचा उपयोग करावा याचं ज्ञान असावं लागतं. अमाप संपत्ती आहे सगळ्या सत्ता विकत घेऊ शकतो पण एखादा मनुष्य देणगी मागायला गेला तर तो म्हणतो तुम्ही थोडी देणगी द्या. तो म्हणतो
500 रुपये घेऊन जा. आता मी एवढे माणसं 5 लाख देणगी दिली पाहिजे. तुमची ऐपत किती आहे 5 लाख देण्यास देण्याचे? 500 रुपये देतात आहे. हा काही शोभते का तुम्हाला? मी म्हणलं हे पाहता 500 रुपये दिले हेच भाग्य आहे तुझं. किती रुपये दिले? 500 रुपये काही उद्योग आहे का तुम्हाला? काही धंदा आहे का? त्याला संपत्तीचा उपयोग करता येत नाही. नाही का? धनिक जरी असला तरी संपत्ती उदास विचार आहे. केवळ त्याचे गिराईक होतात बा. एक तर घराला आग लागली म्हणजे सगळे स्वर लोक आले तर ते काय करतात, भावाभावाच्या वाटण्या झाल्या त्याच्यामध्ये मारामारी हे सगळं आहे. म्हणून संपत्तीचा सुद्धा उपयोग व्हावा लागला. हा जरा विषय पामाराची गोष्ट कोणाची विषय बाबर आणि मग काही सर्वच धनवान असतं तसं आहे का? मग मोक्ष कोणालाही होता येतं. श्रीमंत असो गरीब असो आंधळा असो पांगळा असो कोणालाही काय होता येते. मोक्ष थोडं असं करू. कशाकरता चाललं आपलं? जो आपला ज्ञान निवृत्त करील तोच काय होतो? हे बा याने अज्ञान निवृत्त केलं त्याचा भाव मुक्त होतो का? नाव तिथे संत. संताचे ते आत नका संताच्या घराण्यामध्ये जन्माला आले ते काय सारे मुक्त होतं का? म्हणजे मुक्त अवस्था म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी असलेलं अज्ञान आहे. ज्ञानाच्या अंगाने घालवतात ते काय होतात? मुक्त होतात. आणि बाकीचे बद्ध राहतात. पडे. ज्या अंतकरणात ज्ञानच होत नाही ते अज्ञानांश आणि बंधही राहतो. या रीतीने एक अज्ञान पक्षामध्ये सर्व व्यवहाराची व बंधमोक्षी व्यवस्था लागते. एकदम तोंडाला देऊ नको. ते खाडखाड वाचायला समजत आहे ते थोडं समज पुन्हा. ज्या अंतकरणात ज्ञानच होत नाही तेथे अज्ञानांश आणि बंधही राहतो. हे पहा ज्या अंतकरणामध्ये ज्ञान होईल ते मुक्त आणि ज्या अंतकरणात ज्ञान नसेल ते बंद राहतं. 2 शब्द आहे मुक्त आणि बद्ध नाही का? मुक्त कोणाला म्हणायचं? जो मायेतून पार पडला त्याला काय म्हणायचं? आणि जो मायेच्या आधी नसेल तो मुक्ताचा वर्ग जास्त असतो का बद्धाचा वर्ग? मुक्ताचा वर्ग. विषय सुद्धा कोण आहे? बद्धाचा वर्ग जास्त. आणि साधक आहे. अरे साधक बदलाने तर काय ज्ञान झाल्यावर काय होईल? मुक्त मग साधक काय म्हणायचं? बदला असेल साधक काय म्हणायचं? इच्छा आहे त्याची मुक्त होण्याची. मुक्त होण्याची इच्छा आहे त्याच्या अंतःकरणामध्ये. पण त्याला काय म्हणायचं? साधक जिज्ञासू काय मी उद्धार काय गरीब. मग संस्थेमध्ये येणारे लोक आहेत विद्यार्थी आहे म्हणजे कशा करता येतो? काय मी उद्धार पण त्याला मुक्त होण्याची काय इच्छा आहे. पुढे अशा रीतीने एक अज्ञान पक्षामध्ये सर्व व्यवहाराची व बंधमोक्षाची व्यवस्था लागते. म्हणून एक अज्ञानवादच चांगला आहे. बरं एक अज्ञान मानलं तर काही एक अज्ञान मानलं तर व्यवस्था काय लागते? चांगली लागते. अनेक अज्ञान मानलं व्यवस्था काय होत नाही. लागत नाही. मग वाचस्पती मिश्राने लिहिलेलं नाही काय लागलं कोणी वाचस्पती मग देवाश्रीत का मानलं? ते सामान्य आहे का पंडित आहे? पंडित आहे. त्यांनी ब्रह्मसूत्रावर ते टीका लिहिलेली आहे का कोणी? वाचस्पती मिश्र. वाचस्पती मिश्राने जे ब्रह्मसूत्र शिकतात ना त्यांना कल्पना आहे. खूप त्यांचं चरित्र सुंदर असं चरित्र आहे. त्यांचा कोणता वाद आहे? अवच्छेदवाद आहे. कोणाचा? वाचस्पती मिश्रांचा कोणता वाद आहे? अवच्छेद
आणि प्रकाशातला आभासवाद, बिंब प्रतिबिंबवाद आणि वेदांताचा विवर्तवाद आहे. कोणता वाद? तुम्हाला थोडी माहिती मागितलेली होती, पण आणखी क्रमाक्रमाने तुम्हाला काय देऊ त्याची माहिती देऊ घे. तेव्हा एकज्ञान मानणं हा पक्ष सर्वांमध्ये चांगला, आणि अनेक ज्ञान मानणं हा पक्ष आहे, पण तो मोक्षला अवघड आहे. तुमच्या महाराजांमध्ये नाही का भगवत प्राप्तीचे 2 मार्ग सांगितले, योग मार्ग आणि भक्ती मार्ग. नाही का तुमच्या 2 मार्ग सांगितलेले आहे 12व्या अध्यायामध्ये. हे तू सर्वाणी कर्माणी मयि संन्यस्य अनन्यैव योगेन मां ध्यायेत् तेषाम् आणि यथाक्षरं निर्देशस्य मम प्लम्बय सर्वत्र गमचिन्त्यञ्च कूटस्थं संयमेन्द्रियविग्रहं सर्वत्र समभूत ते प्रज्ञात्मभावे सर्व. हा कोणता मार्ग आहे? योग मार्ग. 2 मार्ग. एक मार्ग सोपा आहे आणि एक मार्ग काय? भक्ती मार्ग कसा आहे? देशामाम. आणि योग मार्गामध्ये त्याच्याकरता 2 उदाहरणं दिली आहे. एक मार्जार किशोर न्याय आणि एक मार्कट किशोर न्याय. मार्जार किशोर न्याय म्हणजे माझ्याचं पिलू असते आणि माझं असते. पिलाची सगळी जबाबदारी कोण वाहते? बरोबर. इकडून तिकडे न्यायचं, तिकडून असं म्हणतात वा. ते माझ्यावर जर व्यायली तर माझ्यावर जर व्यायली तर ती पिलं काय करते? खाऊन टाकते. बोका. बरं का? माजर नाही खात. बरं का? माजरीच्या ठिकाणी वात्सल्य भाव आहे. त्याच्या धाकाने ती काय करते? इकडून तिकडे तिकडून. आणि माजर उंदीर कोण्या दात तोंडाने धरते? मग जिवंत राहत असे उंदीर. कुठं जातो? बरं का? मग त्याच्यात उंदराची गोष्ट सांगितली. पिलो कोणाच्या तोंडाने धरते ती? मग बेना जातो जगा. मग मांजराच्या दाताने उंदराचा पिलू संपलं आणि मांजरीचा पिलू गुरगुल्या होते. कोणाला? माझ्या. त्याला कोणता न्याय म्हणायचं? मार्जार किशोर न्याय. एक मरकट किशोर न्याय. वानराचं पिलू असते ना, स्वभावता परमात्म्याने त्यांना शक्ती दिली आहे. या झाडावरून त्या झाडावरून, त्या झाडावरून, या फांदीवरून त्या फांदीवरून. हनुमंतराय कोणत्या योनी जन्माला आलेले? नाही सांग. वानरा हाती लंका वायुसूत आहे ना. म्हणतात जे उडी मारली कशा ते जन्मल्याबरोबर असं लाल दिसलं बाब सूर्याचं बिंब. त्याला काय वाटलं? हे फळच आहे. आणि जन्मल्याबरोबर उडी मारली. जाऊ द्या. ते वानराचं पिलू असते ना, ती वानरी या झाडावर त्या झाडावर, आणि सगळी जबाबदारी खाली पडण्याची ती वानरी नाही वाहत. मग कोण वाहते? म्हणून योग मार्ग म्हणजे मरकट किशोर न्याय आणि भक्ती मार्ग म्हणजे ऐकायचं. भक्ताची सर्व चिंता कोणाला आहे? वचनीचं काही नाही भगवंत. दासी पुत्र गण्या. मग जो भक्त असतो त्याची सगळी जबाबदारी वाहण्याचं काम कोण करतो? पण भक्त झाला पाहिजे ना. काय झाला पाहिजे? म्हणतं भगवंताने म्हटलेलं आहे, झडझडवणी बाईला ज्या पावी अभ्यंग. सगळे भक्ताचे, मग तो कोणत्या जातीतला असो, पंथातला असो, शिकलेला असो नसो,
त्याची ज्या दिवसापासून लग्न झालं म्हणजे त्या बाईची जबाबदारी कोण मानतो? यजमान. तशी परमात्मा भक्ताची सगळी जबाबदारी कोण मानतो? मग तो शिकला असो का कसा असो, कोणत्या जातीतला असो, पंथातला असो, काही असो. अनेक उदाहरणं सांगितले भक्तिशास्त्रामध्ये. मोठ्यातलं मोठं उदाहरण म्हणजे शबरीचं उदाहरण. शबरीची जात कोणती होती? काय करू बरं का शिकली होती का ती? पण मग रामप्रभू का जातात तिच्याकडे? रावणाकडे जात नाही, शबरीकडे गेल्याशिवाय. रावणाकडे जातो पण त्याला शिल्लक ठेवायला का? दुर्जनाची आणि शबरीकडे जातो काय? तिच्याजवळ काय आहे? भक्ती आहे. पही एक भक्ती मी जाणे आम्ही भावाचे बाबाने. आम्हाला फक्त काय पाहिजे? भक्ती द्यायला. तुका म्हणे नवविध अनेक नाही माझे. माझं अज्ञान निवृत्त करता प्रयत्न करतो. ही सगळी सब्जी दोन प्रकार आहे. दोन प्रकारामध्ये एखादा परमात्माच गुरु होतो. कोण होतो? असं बरेचसे असे होतं. आपणची देव माझा विठोबाचा कैसा प्रेम व्हा. आपणची देव. देववंत अर्जुनाचा गुरु कोण आहे? परमात्मा. भगवान श्रीकृष्ण कोण आहे? हनुमंतराचा गुरु कोण आहे? परमात्मा. तर जो अज्ञान निवृत्त करता प्रयत्न करतो म्हणून मुक्त होतो. म्हणून एक अज्ञान मानणं हेच सर्वांमध्ये काय आहे का? माया स्वाश्रयांपुढे स्वविषय. म्हणून अनेक मानणाराचाही पक्ष आहे. त्यापेक्षा एक अज्ञान मानून जगताची संगती काय होते? एकच अज्ञान जर मानलं, एकच माया जर मानली, ईश्वराची सिद्धी होते. जगाची काय होते? आणि जीवाची सुद्धा काय होते? ते नाही ना. आपण कोण आहोत? कशामुळे जीव झाला? कल्पना अविद्या. मायोपाधी शिव. मायाची उपाधी लागली ईश्वर नाही का? अविद्येची उपाधी लागली जीव. आणि कोणतीच उपाधी नाही तो ईश्वर. नाही ईश्वर परमात्मा. तो त्याला काय म्हणायचं? असंगत स्वरूपाचा आहे. तिथं मायावी आहे का तिथे काय? आपण जीव आहो ना. कोण आहो आपण? कारण आपल्या ठिकाणी अज्ञान आहे ना. अज्ञान नसेल तर विचारसागर ऐकण्याची काय मग कशाला जरूरत आहे? मग कसं करायला सांगितलंय? एक अज्ञान मानणं हा पक्ष सर्वांमध्ये काय चांगला आहे. आणि अनेक अज्ञान मानणं हे सुद्धा सिद्धीचा काय मार्ग आहे. पण तो कठीण मार्ग आहे. नाही का लक्षात? वाचस्पती मिश्राने अज्ञानाने एक मानलं का अनेक? आणि दूरदर्शनाने अज्ञान एक मानलं का अनेक? एक मानलं. म्हणजे एक अज्ञान मानणं हा पक्ष सर्वांमध्ये कसा आहे? एका अज्ञानाचा एक ईश्वर, एक सृष्टी, हे सर्व बरोबर संगती चांगली लागते. हे थोडं तत्त्वज्ञान आहे. हा गीता हा ग्रंथ तत्त्वज्ञानाचा आहे. त्याच्यातही सुद्धा ईश्वराच्या उत्पत्तीचा काय केलेला आहे? हे केलेलं आहे ना. आम सर्वस्य प्रभव मत्तत् सर्वं भवति इति मत्वा भजन्ते मां बुधावा. तिथं उत्पत्ती सांगितली गेली. आम सर्वस्य मला जगाला कुठून? आम सर्वस्य प्रभव मत्तत् सर्वं. आणि असं जाणून भक्ती करणारे इति मत्वा भजन्ते मां बुधावा. असं तात्पर्य. त्या जीवेश्वराची संगती एका अज्ञानवादाने चांगली लागते. वाचस्पती मिश्रांचं मत तुम्हाला मान्य असेल तर आमची काही ना नाही. योग मार्गाने गेला तरी परमात्माच प्राप्ती होते. आणि भक्ती मार्गाने गेला तरी यत् सांख्ये प्राप्यते स्थानं
एकम संख्यांच्या योगेन एकाच गावाला जाणारे दोन मार्ग आहे, एक कठीण मार्ग आणि एक म्हणून एक अज्ञान मानणारे सोपा मार्ग आणि अनेक अज्ञान मानणारे कठीण मार्ग असा विचार आहे. पुढे माझा तथापि कोणास वाचस्पतीचे मत पटत असल्यास तोही अद्वैत ज्ञानाचाच उपाय आहे. म्हणून वाचस्पतीचे मत खंडन करण्यास आमचा आग्रह नाही. कोणत्याही प्रकारे का होईना जिज्ञासूस म्हणून अनेक अज्ञान मानलेले वाचस्पतीचे मत अनेकच अज्ञान मानला इतर दर्शन करायचं म्हणून वाचस्पतीचा मत तोही मार्गच आहे. अद्वैत तत्वज्ञानाचा काय मार्गच आहे. आणि एक अज्ञान मानणं आहे सुद्धा अद्वैत तत्वज्ञानाचा काय तुम्हाला 12व्या अध्यायामध्ये हे वंशाचं देवता हे भक्तास्त्वं परिभास याच्या अक्षरम व्यक्तम ते सांगे मयि आवेश्य मनोहिमा सद्दया परिउपेत असे मी युक्त झालो. म्हणलं दोन मार्ग आहे तरी तुझं लागी कर्म तुझी जायचे परम त्यावेळी सर्व परिचय फक्त तुझे दिले बांधवणे आजीवारी त्या माझी येरे रमाजी कोणी योग तत्वता जाणी तुला सांगा. अनेक योग मार्गाने जाईल. दोन मार्ग आहे. दोन मार्गामधून कोणी योग काय केला उत्तराने काय दिलं बघून या किरटीची या बोला मला प्रश्न सुंदर प्रश्न केल्यामुळे भगवंताला आनंद झाला. प्रश्न करण्यासुद्धा ज्ञानाचा भाग. ज्ञान नसेल तर काय पंडितजीनं सगळं रामायण सांगितलं. संपाच्या वेळा विचारलं एकाने म्हटलं काही शंका आहे का कोणाची. मग एक जण उभा राहिला म्हणलं आमची शंका आहे की. म्हटलं बरोबर आहे बाबा मग सांग की म्हणलं तुझी काय शंका आहे. तर म्हटलं तुम्ही सांगितलं ना रावणाने सीतेचं काय केलं. मला ते हरण जसंच त्याच्यात ठेवला का पुन्हा सीता गेली. तर म्हटलं तुझा अधिकार न जाणताना तुला सगळं रामायण सांगितलं. म्हटलं आमचं मूर्खपण आहे. का तर गीता संपूर्ण सांगितली. गीतेचा वाचक एक जण उभा राहिला म्हणलं आमची शंका आहे काय आहे. म्हणलं तुमच्या किती दुग्धा म्हणलं 2 गदे सांगितले त्याच्यात कोणते. म्हणलं 2 गदे म्हणजे तू एक गद्दा आणि एक मी एक. जाऊ द्या प्रश्न समजला आहे ना. म्हणून 2 मार्ग आहे. कोणते मार्ग आहे. वाचस्पती मिश्राचं मत घ्यायचं असेल तर ते घ्या. आणि तुमचे काय अद्वैताचार्य मधुसूदन सरस्वती त्यांचं मत घ्यायचं असेल तर ते घ्या. दोन्ही मार्ग एकाच मुक्कामाला काय होतात. दिंड्या अनेक आहे पण मुक्काम किती असते. तसे साधनं अनेक आहे पण साध्य किती आहे. तुम्हाला हे पक्ष घ्यायचं असेल तर हा घ्या. वाचस्पती मिश्रांचा घ्यायचा असेल तर पुढे कोणत्याही प्रकारे का होईना जिज्ञासूस अद्वैतबोध होऊन तशी जिज्ञासूने बुद्धीची स्थिती करावी एवढाच आमचा हेतू आहे. नाही बा मग कोणता का मार्ग होईना तुम्ही घ्या. आमची ना नाही तुम्हाला. मग काय करायचं. अद्वैत बोध व्हावा. कोणता बोध व्हावा. कोणाच्या काय होईना. आंबा पाडायला आलं झाड असतं ना त्या झाडाला काय येतात आंबे. भाग्यवान झाड असतं. तुमच्या संस्थेमध्ये जे झाड आहे ना भाग्यवान आहे बा. प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी काय देतं फळे देऊन जातं. ते संस्था बांधलेल्या पुढे आता झाडं लावायचे. मग त्या संस्थेच्या समोर हे तुमच्या अशोकाची झाडं लावण्याचा आपण कोणती झाडं. मग आम्ही सांगितलं अशोकाची नाही लावायची. कसे फळाची लावायची. अशोकाला फळ येते का. फुलं पाण्यात तरी शुभ आहे का. आता आंबा पाण्यासुद्धा काय पाहिलेल्याबरोबर माणसाला काय होतं
मला मी ते म्हणलं मग अशोकाची झाडं कुठं लावायची पाठीमागे कुठे ते पाठीमागे अशोकाची झाड जाऊ दे आपण कशा करता सांगितलं हे होतं फलाला अनुसरून कशाला अनुसरून मग कोणत्याही मार्गाने जा तुम्ही फळ मात्र एकच आहे असं सांगितल्याप्रमाणे सर्वात सुंदर मार्ग कोणता एक अज्ञान मानणं हे सर्वात काय आहे सुंदर मार्ग आहे तेच सांगितलं शेवटचं चरण काय आहे जिज्ञासूस अद्वैत बोध होऊन तशी जिज्ञासूने बुद्धीची स्थिती करावी एवढाच आमचा हेतू आहे असो. नाही बा अद्वैतवाद होईपर्यंत जिज्ञासूने कोणता मार्ग स्वीकारावा एक अज्ञानाचा मार्ग झाली का पंक्ती पूर्ण झाली का आता कोणता विषय आहे तोच विषय असो. शुद्ध ब्रह्म आश्रित मायेलाच अविद्या अज्ञान असे म्हणतात. काय शुद्ध ब्रह्म आश्रित मायेलाच अविद्या अज्ञान असे म्हणतात. हे बा शुद्ध ब्रह्माश्रित आहे ना कोण अविद्या नाही नाही मायेलाच अविद्या म्हणतात मायेलाच अविद्या अज्ञान असे अज्ञानालाच काय म्हणतात माया माया अज्ञान अविद्या अविद्या शक्ती 10-5 नाव आहे त्याला त्याला अविद्या का म्हणतात ब्रह्मज्ञान निवृत्त होते म्हणून काय म्हणायचं अविद्या आवरण घालते म्हणून त्याला काय म्हणायचं अज्ञान अविद्या अज्ञान पुढे माया ब्रह्मज्ञानाने निवृत्त होते म्हणून काय म्हणायचं पण नावं जरी 2-3 असली पण नावं कोणाची एकाचीच आहे कोणाची नाव आहे ब्रह्माची नाव आहे पुढे एक अचिंत्य शक्ती असून युक्ती पुढे टिकत नाही म्हणून माया म्हणतात. ब्रह्मविद्येने 2 ब्रह्म थांबत नाही माया का म्हणायचं माया अचिंत्य शक्ती म्हणजे जे नाही ते दाखवणं त्याला काय म्हणायचं माया. आपल्याला स्वप्न पडल्यानंतर नाही नाही ते दिसते की नाही आपण स्वर्गातून चाललेलं पुढे स्वप्न काय दाखवेल पण ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी एक जगत दाखवते अघटित घटना माया काय कोणाला दाखवेल काही सांगता येत नाही असं मायेचा प्रताप आहे. म्हणजे महामाया कोणती माया आहे साधी आपली माया स्वप्नामध्ये काही काही दाखवते आणि त्या परमेश्वराची माया आहे काय दाखवेल कोणाला काही म्हणून अघटित घटना समजते. माणसाला सुद्धा सिंह दाखवले रामायणामध्ये शृंगारतीला काय होते माणसाला कुठं सिंह असते का पण मायाने काय केले काय दाखवेल काही सांगता येत नाही मग तिला काय म्हणायचं जगात असून दाखवते का नसून दाखवते मग तिला माया म्हणायचं. आणखी पुढे 2 ब्रह्मविद्येने नाश होतो म्हणून अविद्या म्हणतात. मग काय होते अविद्या ब्रह्मविद्येने नाश होतो म्हणून माया म्हणतात अविद्या म्हणतात अविद्या म्हणतात. ब्रह्मविद्येने नाश होतो म्हणून अविद्या म्हणतात. बरं मग माया तुम्हाला गेला ना दैवेश मग माया तिथं म्हणा का मायेची निवृत्ती कशाने होते तिचे उत्तर आहे ना मग माया मामे वये प्रपद्यंते माया मी जाण एकदा परमात्म्याचं ज्ञान झालं म्हणजे मायाची काय होते ब्रह्मविद्येचं ज्ञान झालं म्हणजे मायेची निवृत्ती होते मग तिला अविज्ञा म्हणायचं काय म्हणायचं पुढे अज्ञान. 3 ब्रह्मस्वरूपाचे आच्छादन करते म्हणून अज्ञान म्हणतात. ब्रह्मस्वरूपाला ते काय करते म्हणून तिला काय म्हणायचं अज्ञान. आपल्याला ब्रह्माचं ज्ञान नाही ईश्वराचं ज्ञान होत देत नाही ब्रह्माचं ज्ञान होत देत नाही हे अज्ञान कार्य तिचं आहे का आपल्याला ब्रह्माचं ज्ञान आहे का तिलाच काय म्हणायचं अज्ञान. अज्ञान पुढे त्याचं आवरण
विक्षेप परोक्ष अपरोक्ष स्वप्नात आनंद वाहते. म्हणून आपल्याला परमात्म्याचं ज्ञान का होत नाही? या मायेने आच्छादन केलेलं आहे. अंधार असला तर काही दिसतं काही नाही. मग वस्तू नाही का अंधाराने आवरण घातलं, तसा ईश्वराने परमात्मा नाही का आवरण आहे आपल्याला. काय ज्ञान ब्रह्मज्ञान काय करते? ईश्वर आनंद देते का आवरण निवृत्त करते? हेच त्याचं काम. पुढे ज्या चैतन्य आश्रित माया असते त्या सामान्य चैतन्य विरोधी नाही, उलट साधक आहे. अधिक विचार केला आहे. साधकत्व कोणाला आणि ब्रह्मज्ञानाने माया निवृत्त होते का नाही? मग सामान्य चैतन्य आणि विशेष चैतन्य, हे पहा, सामान्य अग्नी आणि विशेष लाकडामध्ये कोणता अग्नी आहे? सामान्य घर्षणाने विशेष कार्य कोणता अग्नी करतो? विशेष पण विशेषाला सामान्याची काय असते? गरज असते. आणि सामान्य म्हणजे काय, विशेष म्हणजे काय याचा विचार केलेला आहे. त्याचा विचार कधी करू?